नमस्कार माझ्या प्रिय मित्र व मैत्रिणींनो. इयत्ता 9वीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आत्तापर्यंत तुम्ही संतवाणी दुसरी, भेटी लागी जीवा आणि संतकृपा झाली या दोन्ही संतवाणी तुम्ही चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहात. तर आज आपण सुरुवात करणार आहोत पाठ क्रमांक 3, बेटा मी ऐकतो आहे. तर पाठाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. तर सर्वांनी लक्षपूर्वक ही कथा ऐकायची आहे. शुरुआत में मैं आपको एक कहानी बताने वाली हूँ. ये कहानी आपको अच्छी तरह से सुननी है. एक श्रवण नावाचा मुलगा असतो आणि हा मुलगा आपल्या आईवडिलांचा प्रिय व लाडका असतो. श्रावण हा मुलगा आपल्या आईवडिलांची सेवा करायचा, त्यांची काळजी घ्यायचा, कारण त्याचे आईवडील आंधळे असतात. आंधळे म्हणजे काय? त्यांना दिसत नाही. ये श्रवण कुमार जो था उसके माता पिता अंधे थे और श्रवण उनका एकलौता लड़का था. श्रवण उनकी बहुत अच्छी तरह से देखभाल करता था, उनकी सेवा करता था. एक दिन रात को श्रवण अपने माँ बाप के पास बैठा था. तभी बातचीत करते हुए श्रवण ने कहा कि हमारे गांव से कुछ लोग तीर्थ के लिए निकल गए हैं. तभी उसके माँ बाप ने कहा कि हम तो तीर्थ नहीं जा सकते क्योंकि हम लोग अंधे हैं. इस बात का श्रवण पे बुरा असर हो गया. उसको बहुत बुरा लगा और उसने मन ही मन सोचा कि नहीं, मुझे मेरे माँ बाप को तीर्थ लेके जाना है. आणि दुसऱ्याच दिवशी श्रावण बाळ सुताराकडे जातो. सुतार मतलब बढ़ई के पास, हिंदी में हम लोग उसे बढ़ई कहते. आणि त्या सुताराकडे जाऊन श्रावण बाळ सुताराला कावड बांधण्यास सांगतो आणि तो घरी येतो. मग दुसऱ्याच दिवशी श्रावण बाळ कावडीमध्ये एका टोपलीत आईला आणि दुसऱ्या टोपलीत आपल्या वडिलांना बसवतो आणि ती कावड खांद्यावर घेऊन तो तीर्थयात्रेला त्यांना घेऊन जायला निघतो. गावातील सर्व लोक हे बघतात आणि त्यांना खूप बरं वाटतं. सर्व लोक प्रार्थना करतात श्रावण बाळासाठी की किती चांगला आणि गुणी मुलगा आहे हा श्रावण बाळ, की त्यांच्या वडिलांचं जे स्वप्न आहे तीर्थयात्रेला जायचं, ते स्वप्न श्रावण बाळ स्वतः पूर्ण करत आहे त्यांना घेऊन जाऊन. कारण ते दोघे आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही. श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन खूप दिवस रात्र चालत तीर्थयात्रेला त्यांना घेऊन जात असताना वाटेत एका रात्री जंगलामध्ये, घनदाट जंगल असते आणि त्या जंगलामध्ये जेव्हा रात्री ते आराम करण्यासाठी थांबलेले असतात तेव्हा श्रावण बाळाच्या वडिलांना प्यास लागते, तहान लागते. आणि जेव्हा ते भांड्यात बघतात ते पाणी नसते, मग श्रावण बाळ ते भांडं घेऊन, बाजूलाच एक नदी वाहत असते, त्या नदीकडे जातात आणि त्या नदीमध्ये ते भांडं पाण्यासाठी ते आत सोडतात. इतक्यात श्रावण बाळाच्या दिशेने एक बाण येतो. उसकी तरफ एक बाण आता है और तभी वो बाण श्रावण बाल को लग के श्रावण बाल नीचे गिर जाता है. वो पानी लेके आ ही रहा था, तभी वो बाण लग के श्रावण बाल नीचे गिर जाता है. उसके शरीर में से खून बहने लगता है और तभी वो देखता है कि वहाँ पे दशरथ नाम का एक राजा, दशरथ नावाचा एक राजा शिकारीसाठी आलेला असतो. जेव्हा त्या भांड्याचा उस बर्तन का आवाज होता है तो दशरथ को ऐसा लगता है कि कोई प्राणी, कोई जानवर पानी पीने के लिए वहाँ पे आया है
और इसलिए उस जानवर को मारने के लिए दशरथ राजा वो बाण मार देता है। जब दशरथ राजा को पता चलता है, जब दशरथ राजा उस श्रावण बाल की चीख सुनता है, वो दौड़ता हुआ उस श्रावण बाल के पास जाता है और श्रावण बाल से अपनी गलती का, अपने गुन्हा की क्षमा मागता आहे। त्याला आपल्या अपराधाची क्षमा मागतो श्रावण बाळाकडे आणि श्रावण बाळ सांगतात, हे राजा, माझे आई वडील ज्यांना तहान लागलेली आहे, कृपा करून तू त्यांना पाणी दे। मग दशरथ राजा सांगतो की तुझे आई वडील हे माझे आई वडील आहेत। दशरथ राजा पाण्याने भरलेला ते भांडं घेऊन श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे येतात, परंतु त्याच्या मुखातून एकही शब्द निघत नाही, कारण त्याला त्याच्या चुकीची जाणीव असते। मग श्रावण बाळाचे आईवडील त्याला विचारतात की बाळा, तू आमच्याबरोबर बोलत का नाहीस? तेव्हा दशरथ राजा रडायला लागतो आणि तो सांगतो की मला माफ करा, मी तुमच्या मुलाला मारलेला आहे। तेव्हा ते आईवडील दशरथ राजाला शाप देतात की ज्याप्रमाणे आम्ही आमच्या बाळाला गमावलेला आहे, त्याप्रमाणे तू तुझ्या बाळाला गमावशील। तर मुलांनो, तुम्हाला ही स्टोरी, ही कथा समजली असेल तर या कथेवरून आपण आपल्या पाठ क्रमांक 3 बेटा मी ऐकतो आहे या पाठाला सुरुवात करणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत व.पु. काळे। त्यांचं पूर्ण नाव आहे वसंत पुरुषोत्तम काळे। हे मराठीतील प्रसिद्ध कथालेखक, स्टोरी रायटर, निबंधकार, एसे रायटर, नाटककार, ड्रामा राइटर, कादम्बरीकार, नॉवेलिस्ट। देखो, उन्होंने अलग अलग प्रकार का साहित्य लिखा है। तो ऐसे ये लेखक जिनका लेसन है बेटा मी ऐकतो आहे। इस लेसन के जरिए एक पिता का सपना पूरा करने के लिए एक लड़का कितनी कड़ी मेहनत करता है और मन से वो अपने पिता का सपना साकार करता है, पूरा करता है, इसकी ये कहानी है। तो इंट्रोडक्शन में हम देखते हैं कि संगीत कलेवर, संगीत मीन्स म्यूजिक, कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील, मतलब जो लड़का है उसके पिताजी म्यूजिक के ऊपर अपने जान से भी ज़्यादा प्यार करते। वह अपघातामुळे, अपघात मीन्स ॲक्सिडेंट की वजह से, संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी, सौख्य मतलब आनंद, हॅपीनेस, धडपडणारा मुलगा, याचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे कि एक पिताजी जो अपने जान से भी ज़्यादा म्यूज़िक के ऊपर प्यार करते, लेकिन एक एक्सीडेंट की वजह से वो उस संगीत म्यूज़िक से दूर हो जाते हैं और उनका जो अधूरा सपना है वो सपना पूरा करने का काम उनका लड़का करता है। वही इस लेसन में कहा गया है। तर आपण सर्वच स्वप्न बघतो व ती स्वप्ने साकार म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। आपले आईवडील देखील स्वप्न बघतात। नशीबवान असतात असे आईवडील की ज्यांची स्वप्ने त्यांची मुले पूर्ण करतात। इस पाठ से हमें यही सीख मिलती है कि हमें अपनी माँ बाप की इच्छाएं, आशाएं पूरी करनी चाहिए। हमारा लक्ष्य हासिल करने के लिए कड़ी मेहनत करनी चाहिए। देखो, हर बार वो आपसे कहते कि हम लोग अंग्रेज़ी मीडियम या इंग्लिश मीडियम से नहीं पढ़े लिखे,
तो वो क्या बोलते हैं कि हम लोग अंग्रेजी मीडियम से नहीं पढ़े, आपको हम लोगों ने डाला है। मतलब उनका जो सपना अधूरा है वो अपने बच्चों के ज़रिए, मतलब आपके ज़रिए वो पूरा करते। इसलिए आपका काम है अच्छी तरह से पढ़ाई करना और उनका सपना पूरा करना। तो आज हम लोग यही रुकेंगे और कल हम लोग इस लेसन की शुरुआत करेंगे। तो इंट्रोडक्शन या प्रस्तावना आपको अच्छी तरह से समझ में आई होगी। थैंक यू।